नमस्कार. बहुजन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना सांगायला आनंद वाटते की 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आपल्याकडे जनगणनेच्या प्रगणक आपल्या घरी येऊन आपली जनगणना करणार आहेत. त्या अगोदर आपण स्वतःची जनगणना करायची आहे. स्वतःची जनगणना करण्याकरता ही साईट आहे. या साईटवर जाऊन आपण स्वतःची जनगणना केल्यानंतर ज्या वेळेला प्रगणक तुमच्या घरी येतील त्यावेळेला त्यांना बराचसा त्याचा उपयोग होणार आहे. भारताची जनगणना 2027 पहिला टप्पा घरगणना व घर यादी या टप्प्याचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. आपल्या घरी प्रगणक दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान भेट देतील. प्रगणकाला आपली खरी माहिती कृपा करून देण्यात यावी ही नम्र विनंती. वसई विरार शहर नगरपालिका व वसई कला क्रीडा विकास मंडळ यांनी दिनांक 1 मे ते 3 मे या कालावधी अतिशय सुंदर असे कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात प्रामुख्याने बालजत्रा, शिवकालीन आरमार, त्यामुळे शस्त्राचे प्रदर्शन, शिवकालीन नाणी, छोटी छोटी किल्ले असे प्रदर्शनामध्ये अतिशय सुंदररित्या ठेवण्यात आलेले होते. वसईकरांनी अनेक त्या प्रदर्शनाचा आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहे. विशाल डान्स ग्रुप यांनी महाराष्ट्राचे दर्शन, तसेच नरेश उमप यांनी मी मराठी हा अतिशय दर्जेदार सुंदर असा कार्यक्रम केला. त्याचप्रमाणे 3 मे रोजी श्री दत्त राऊत यांनी जंजिरा वसईचा किल्ला याविषयी अतिशय सुंदर जी दुर्गाप्रेमी होते यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या मार्गदर्शनामध्ये ते अतिशय किल्ला वसईचा किल्ला काय आहे, कशा प्रकारचे आहेत, नगरपालिका कुठे होते, त्याचप्रमाणे उसाचा कारखाना कुठे होता, युद्धभूमी कुठे होती, हे सगळं अतिशय कर्मचारी आहेत, आपले माजी नगरसेवक आहेत. आमचा देवेंद्र दांडेकर हे तर सुरुवातीपासून सगळ्याच कार्यक्रमात सहभागी असतात. प्रवीण वर्तक हे आहेत. तर सर्वांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. ही जी सफर आहे ती आपण दिलेली 6:30ची वेळ होती सर्वांना उपस्थित राहण्याची. 7 वाजता ही सफर आता सुरू होते आणि यानंतर एक मध्ये आपल्याला नागेश्वर मंदिराकडे आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण सफरीचं सुरू झाल्यानंतर मध्ये एक ब्रेक घेतला जाईल. तिकडे आपल्याला अल्पहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 12 वाजेपर्यंत जे सफरीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांना प्रत्येकाला या सफरीमधलं प्रशस्तीपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे महापालिकेतर्फे. त्यामुळे उन्हाचा तडका आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवस आपल्याकडे तेवढा दाह नाही आहे आणि थोडंसं वातावरण थोडं थंड आहे. त्यामुळे सगळ्यांना कॅब सुद्धा दिल्या जातील महापालिकेतर्फे. ते घ्या. पाण्याची विनंती करतो. तसंच नगरसेवक गणेश पाटील, अलका मॅडम, आपण सुद्धा ठिकाणी स्वागत. ते करायचं पूजन करायचं. वीर चिमाजी अप्पा यांनी परकीय शक्तीविरुद्ध विजय प्राप्त करून वसईला पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केलं आणि हा दिवस ज्या दिवशी हा बुरुज उडवला तो दिवस होता पौर्णिमेचा. आणि द्वितीयेला पौर्णिमेच्या दिवशी एकूण एक फिरंगी येथून या वसईतून त्यांनी निघून गेला आणि त्यानंतर द्वितीयेच्या मध्यान्ह दिवशी या ठिकाणी आपलं विजयाचं निशाण फडकलं गेलं आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून आपण हा वसई विजय उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो. माझं नाव गणेश मंजुळा बालकृष्ण पाटील. मी प्रभाग क्रमांक 18चा नगरसेवक आहे वसई विरार शहर महानगरपालिकेतून. आज वसई विजयोत्सव 288 आपण साजरा करत आहोत आणि याच अनुषंगाने वसई जंजिरे म्हणजे किल्ला वसईची आज सफर होती. डॉक्टर श्रीदत्त राऊत त्या सगळ्या किल्ल्याची माहिती देत होते आणि त्याच अनुषंगाने एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि वसईचा नागरिक म्हणून मी देखील त्याच आवडीने या इतिहासाची जाणकारी घेण्यासाठी इथे आलो होतो. खरंच प्राथमिक तर जे वसई विजयोत्सव टीम आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करून सुरुवात केली. पुढे आपण डॉमिनिकन नावाच्या चर्चमध्ये गेलो. तिकडे
धर्मगुरूंचा मठ पाहिला, मुख्य चर्चची वास्तू पाहिली. पुढे आपण आदिशक्ती वज्राई म्हणजे जिला आपण वज्रेश्वरी म्हणून ओळखतो त्या वज्रेश्वरी मंदिरामध्ये आपण गेलो. तिकडे बाजूला नागेश्वराचं मंदिर होतं, शंभू महादेवाचं मंदिर होतं. बरोबर त्याच्या समोरच्या रस्त्याला 1606ची महानगरपालिकेची इमारत होती, तिला टाउन हॉल या नावाने ती ओळखली जाते. तिथून आपण मागच्या कोर्टाच्या वास्तूमध्ये गेलो, पोर्तुगीज काळातल्या कोर्टाच्या वास्तूला. मागे लक्ष्मीनारायणाचं किंवा नारायणाचं मंदिर भग्न स्वरूपामध्ये आपण पाहिलं. त्याच्या मागे जेलची वास्तू होती. तिथून पुढे आल्यावरती आपण मिझोरकॉर्दिया हॉस्पिटलची वास्तू पाहिली. तिथून आपण पुढे आल्यावरती जीवनदायी माता चर्चच्या दिशेने जाताना आपल्याला एका बाजूला साखरेच्या कारखान्याचे अवशेष पाहिले. जीवनदायी माता चर्च मध्ये आपण पुन्हा साखरेचे अवशेष पण पाहिले. तिथून आपण बालेकिल्ल्यामध्ये गेलो. बालेकिल्ल्यामध्ये आपण ब्रिटिश काळातली भट्टी पाहिली. तिथून पुढे दांडाळे नावाचा तलाव पाहिला, सैनिकांची घरं पाहिली, गव्हर्नरचा हाऊस पाहिलं. मध्ये आपण चौकोनी आकाराचा हौद पाहिला, गव्हर्नर हाऊस पाहिलं. बालेकिल्ल्याची तटबंदी पाहून आपण पुन्हा बाहेरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो. डाव्या अंगाला बाजारपेठ होती भली मोठी. तिथून पुढे गेल्यावरती आपण मत्रीज नावाचं चर्च पाहिलं. पोर्तुगीज काळातली वखार पाहिली, वखार किंवा धान्य कोठार पाहिलं. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपण ती एक वेगळ्या पद्धतीची विहीर पाहिली तटबंदी मधली. पुढे आपण दरवाजाच्या दिशेने बंद दरवाजाच्या दिशेने जाताना हनुमंताचं 27 जुलै 1739 उभारलेलं मंदिर पाहिलं. पुढे आपण दोन्ही दरवाजे पाहिले, बंद दरवाजा, दिंडी दरवाजा. तिथून आपण परत मागे आलो आणि मग आपण चिमाजीअप्पा स्मारकामध्ये 110 एकरपैकी साधारणपणे आपण 40 एकर सकाळच्या कव्हरमध्ये एक वरवरचं केलं आणि मग आपण युद्धभूमीवरती या कार्यक्रमाचा समारोप. सत्य, समता, संघर्ष, बहुजन आवाज न्यूज पाहत राहा. धन्यवाद.